तर गोखले इन्स्टिट्यूटची 1.42 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सचिव मिलिंद देशमुख यांना अटक करण्यात आलेली आहे। मिलिंद देशमुखांना 9 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। गोखले इन्स्टिट्यूटच्या मिलिंद देशमुखांना अटक झालेली आहे। 1.42 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी ही अटक झालेली आहे। तर संस्थेचे सचिव देशमुखांना आता 9 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। संजीव सन्याल यांची कुलपतीपदी पुन्हा नियुक्ती झालेली आहे। गोखले इन्स्टिट्यूटच्या मिलिंद देशमुखांना आता अटक करण्यात आली आहे। तर गोखले इन्स्टिट्यूटची 1.42 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सचिव मिलिंद देशमुख यांना अटक करण्यात आलेली आहे। मिलिंद देशमुखांना 9 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। गोखले इन्स्टिट्यूटच्या मिलिंद देशमुखांना अटक झालेली आहे। 1.42 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी ही अटक झालेली आहे। तर संस्थेचे सचिव देशमुखांना आता 9 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। संजीव सन्याल यांची कुलपतीपदी पुन्हा नियुक्ती झालेली आहे। गोखले इन्स्टिट्यूटच्या मिलिंद देशमुखांना आता अटक करण्यात आली आहे।